नाव कितें तुझे बाय? हांव श्रद्धा भानुदास गवंडी. तुमचे नाव अख्ख्या गोंयान प्रसिद्ध आसा. तुम्ही एक नाट्य कलाकार, शिवाय बऱ्यापैकी सूत्रसंचालन करता, कविता सादरीकरण, वेगवेगळी व्याख्यानाय दिता. तुम्ही शिक्षण क्षेत्रानय अग्रेसर आसा आणि ह्या क्षेत्रान कलेच्या क्षेत्रात म्हणजे मूर्ती करपाक तुमची आता बाबांची आईची एक चित्रशाळा आसा. कशे तुम्ही हे सगळे वेळ तुम्ही ऍडजस्ट करतात? एक म्हणजे आवड जाय, मनशाक आवड असल्यार आपोआप ऍडजस्ट जाता. इच्छाशक्ती जर प्रबळ आसत जाल्यार सगळी कामां शक्य जाता. बरोबर, वेळ आपोआपूच मेळटा. आता तुम्ही शिक्षण क्षेत्रात आसा, तुमकां विद्यार्थ्यांक घडोवचें पडटा आणि मागीर हांगर तुम्ही कसो ऍडजस्ट टायम करता गणपती खातीर? सॅटर्डे संडे येता हांव गणपती खातीर स्पेशल काम करपाकूच. सो सॅटर्डे संडेज परत हॉलिडे बी आसत जाल्यार मागीर फूल टायम हांगाच मुद्दाम येतात. हय, मुद्दामूय सुटी काडून येता. ना जाल्यार काम जावपाना न्ही, तितलोच टायम आसता चवथीचो. सो कामा खातीर टायम दिवचोच पडटा. प्लास्टर ऑफ पॅरिसच्यो मुर्त्यो सरकार म्हणटा बंदी घालूंक जाय. तो दोष दिता की गणेश भक्त हे तांकां हलके मुर्त्यो जाय म्हणून लोकूय हलक्या मुर्त्यांक प्रोत्साहन दिता. मातयेचे तशें काय हलके मुर्त्यो जावचे ना. तरी प्लास्टर ऑफ पॅरिसचेर नियंत्रण हाडटले जाल्यार कितें करचें पडटलें? एक म्हणजे आता तशें पळोवंक गेल्यार लोक मातयेच्या गणपतीक प्रेफरन्स दिता. खूब लोक आसा जो लोक मातयेच्यो गणपती व्हरता आणि पीओपीचे गणपती बाजारान येता आणि मातयेचे म्हणून सांगून विकले वता. लोकांक ते वळखुपाक कळना, थोडो लोक फसता. पूण तशें पळोवपाक गेल्यार मातयेच्या गणपतींची विक्री कमी जाली अशें कांय जावंक ना. मातयेक खूब डिमांड आसा. पीओपीचे जर कंप्लिटली बंद करतले जाल्यार ताचेर सरकारान नियंत्रण दवरपाचें अशें दिसता म्हाका. जर सपोज कितें ना कितें एक्शन्स घेतले जाल्यार खंय तरी आयज एनवायरमेंटा खातीर बरें काम जावं शकता. प्लस पीओपीचे गणपती जे आसा तेतून मातयेच्या हेचो कलर केमिकल घालून ते मातयेचो कलर ताका हाडटात व्हायटाक आणि ते मातयेचे म्हणून सांगून विकतात. ते ब्रावन कलर म्हणून दाखयतात, ते मातयेचो कलर ताका हाडटात. बट पीओपीचे गणपती वळखुपाक कळटा. आता आमची गोंयची कला आणि संस्कृती खातें आसा, वेगवेगळ्या कलाकारांक प्रोत्साहन दिता, वेगवेगळे पुरस्कारूय दितात. तुम्ही आता मूर्तिकार म्हणून युथ आहात, नाट्य क्षेत्रान युवा कलाकार म्हणून एखादो तुमकां कित्याक पुरस्कार मेळना का? ती शिफारस पडटा किंवा त्याचो गॉडफादर जाय असो पडटा तरच ते पुरस्कार मेळटा. तुमचें कितें म्हणणें? सध्या तरी तशेंच चल्ला. पुरस्कार जाय असो म्हाका अजिबात दिसना. लोक जे थाप दिता, सगळ्यांक जे कौतुक जाता तोच व्हडलो पुरस्कार असो दिसता म्हाका. आनी आमी कितें पुरस्कारा खातीर अशें काम करिना. ओके. श्रद्धा, आम्ही आता पळयता ज्या कलाकारांची एखादी जर कला चित्रशाळेची कला आसत जाल्यार तांची भुरगीं म्हणजे जी नवीन पिढी आहा ती नवीन पिढी मातयेन हात घालूंक पळयना. ताका कितें कारणां आसूं येत? एक म्हणजे गणपतीची जी माती आसा ती चिकट माती. कदाचित थोड्यांक मातयेन बी हात घालो म्हटल्यार वीट येवंक शकता. पण चिखल म्हणटकीर पयलींच थोडी जाणां लांब रावता. सो आसूं शकता तशी कितें कारणां. आनी दुसरें म्हणजे मेन म्हणजे काम येवपा जाय, आवड आसपा जाय. आता म्हाका सांगा, तुमचे मिस्टरूय काही तरी मुर्त्यो पयलीं ते मुर्त्यो बी करताले काय? हांगर गेल्या वर्सा आमी पळयल्ले ते मुर्तेक मदत करतना हे करता, कार्यरत असतात. तांकां कशें गायडन्स मेळ्ळें आसतलें? तांकां पळोवंक गेल्यार डॅडीन म्हाज्या आमी सगळ्यांनी गायडन्स दिवन शिकयला. तशें पयलीं ते करिनासले बट ते बी एक कलाकारूच आसा, म्युझीक फिल्डान ते आसा. प्लस घुमटा बी बांदतात, त्या हेतून आसा ते. सो हे जे काम आसा ते हळू ते आत्मसात करून शिकता. आमी तांकां जर कितें चुकत कशें करूंक जाय सांगता. आनी मेन म्हणजे हे काम जे आसा न्ही ते शिकयलें म्हणून येवपाना कोणाक. ते पळोवन आपूण स्वता आत्मसात करपाक जाय अशें हे काम आसा. सो पळोवन जो शिकता त्याच्या भितर ती कला जी आसा ती आपोआप भायर येता. सो आपली निरीक्षण शक्ती जी आसा ती बरी जाय. सो तशेंच ते शिकल्या हळू तितले तांकां जमना अजून काम, बट करता. जे जाता तितले कामान ते आमकां हेल्प करता. थँक्यू. नमस्कार. आमच्या चित्रशाळेचे जे नाव आसा ते आसा श्रद्धा गणपतीची चित्रशाळा. आणि आमची शाळा ही पारशा आसा, गवंडीवाडा पारशा हांगासर. भगवतीचें जे देवूळ आसा ताका सामकें लागीं अशी ही शाळा.
आणि आमचे जे गणपती आसा ते आमी म्हापसा बस स्टँडाच्या अपोजीट ब्रागांजा हॉटेल जे आसा ताच्या फर्स्ट फ्लोराचेर विकपाक दवरता. सो कोणाक कस्टमरांक जर दिसता की मातयेच्या गणपतींक जर तुमी प्रेफरन्स दिता जाल्यार अवश्य तुमी थंयसर येवचे. वेगवेगळ्या तरेचे तुमकां जाय तशे वेगवेगळ्या आकारांतले वेगवेगळ्या सायजीचे गणपती तुमकां म्हापसा ब्रागांजा बिल्डिंगेन अवेलेबल आसा. ना म्हटल्यार नागपंचम जाल्या उपरांत एक 10 दिसांनी आमी थंयसर गणपती व्हरता. नागपंचमी उपरांत एक 10 दिसां भितर व्हरता. सो अवश्य तुमी म्हापसा आमच्या शाळेक भेट दिवची. तशेंच पारशा आमची जी मेन शाळा आसा हांगा आमी गणपती तयार करता, थंयसरूय तुमी भेट दिवपाक येवपाक शकता. थँक्यू.